नमस्कार मंडळी. काही दिवसापूर्वी झी मराठी वाहिनीने त्यांच्या 2 आगामी नव्या मालिकांची घोषणा केली होती, ज्यामध्ये दीपज्योती आणि सनई चौघडे अशा मालिकांचा समावेश आहे. या दोन्ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं सांगण्यात आलं होतं. आता यामधीलच काही दिवसापूर्वी सनई चौघडे या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला होता. यामधून या मालिकेचं कथानक आणि कलाकारांची ओळख करून देण्यात आली होती. आता या संदर्भाचा झी मराठीने आणखी एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यामधून या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. तर या मालिकेमध्ये अभिनेत्री मेघना एरंडे ही या मालिकेत 4 मुलींच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं ही बाबडी इच्छा त्या आईची असते. 4 लेकींची ही आई सतत जावयाच्या शोधात असते. आता या आईला तिच्या मनासारखा जावई सापडेल का, याचा उलगडा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता सुहास शिरसाट हा देखील दिसणार आहे. सुहासने या अगोदर रात्रीचे खेळ चाले या मालिकेत दत्ताची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली देखील होती. सनई चौघडे या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता राज हंसनाळे दिसणार आहे. राजने या अगोदर झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगरा या मालिकेत राणादाच्या धाकट्या भावाची म्हणजे सनीची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत देखील मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. ही देखील भूमिका त्याची प्रचंड गाजली. आता राज पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यास सज्ज झाला आहे. तर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री चिन्मयी साळवे दिसणार आहे. चिन्मयीने या अगोदर सब टीव्हीच्या लोकप्रिय वागळे की दुनिया या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. यासोबत जुई गोगरे, रुची नेरुळकर अशा अभिनेत्री देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आता ही मालिका येत्या 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रात्री 8 ते 9 या वेळेत झी मराठीवर लक्ष्मी निवासी मालिका प्रसारित होते. 16 मार्च पासून लक्ष्मी निवासी मालिका 8 ते 8:30 या वेळेत अर्धा तास प्रसारित होणार आहे. तर 8:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत सनई चौघडे ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर झी मराठीवरील या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.